अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर मंगळवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात आतिश गायकवाड हे गंभीररीत्या जखमी झाले असून या घटनेमुळे पैठण शहर व तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे, तर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। कोर्ट रोडवरील जे झुंजे हाऊस आहे, झुंजे हाऊसकडे जाणारा जो रस्ता आहे, या ठिकाणी आतिश गायकवाड हे मंगळवारी रात्री 10च्या दरम्यान त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना 2 ते 3 मोटरसायकलवर आलेल्या 5 ते 6 अज्ञातांनी त्यांना रस्त्यावर अडवले व तू आम्हाला कट का मारला म्हणून त्यांच्यासोबत बाचाबाची घातली। आणि आतिश गायकवाड यांना काही कळायच्या आत ते जे अज्ञात हल्लेखोर आहे त्यांनी आतिश गायकवाड यांच्यावर लाठ्या, काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला चढवला। या हल्ल्यात आतिश गायकवाड हे गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। त्यांना या भागातील काही लोकांनी पैठण शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर आतिश गायकवाड यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे पैठण शहर व तालुक्यात संतापाची लाट पसरली असून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। आणि या घटनेनंतर बुधवारी शहरातील काही सामाजिक संघटनांनी बैठक बोलावली असून पुढील जे काही त्यांचे आंदोलनाची दिशा ते या बैठकीत ठरवणार आहेत। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार, पैठण।